रूपांतरित झाला तर या पुढच्या काळात या महाराष्ट्रामधली लोकशाही संपुष्टात येऊन या ठिकाणी हुकुमशाही येईल आणि या ठिकाणी भांडवलदारांचं राज्य येईल। या देशाची लोकशाही जिवंत ठेवायची असेल, सर्वसामान्य माणसाचा हक्क आणि अधिकार जिवंत ठेवायचा असेल तर हे विधेयक आपण आणून पाडलं पाहिजे। हा कायदा या देशामध्ये अस्तित्वात आला नाही पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये हा जनसुरक्षा कायदा हा या पुढच्या काळात कधी आला नाही पाहिजे। यासाठी सर्वसामान्य जनतेला सर्वांनी या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि हा लढा हा जनतेचा लढा आणि जनतेच्या रेट्यामुळं राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी त्या जनसुरक्षा विधेयकावर सही करू नये एवढी या निमित्तानं त्यांना विनंती करतो। कारण हे विधेयक संमत करीत असताना या विधेयकासाठी ज्या काही हरकती आल्या होत्या त्या 90% हरकती या विधेयकाला विरोध होता, परंतु त्या विरोधाचा किंवा त्या हरकतीचा विचार न करता बेकायदेशीरपणे लोकशाही पायदळी तुडवून या ठिकाणी लोकशाहीचा गळा घोटून या ठिकाणी हे विधेयक संमत केलेलं आहे। पाशवी बहुमताच्या जोरावरती हे विधेयक संमत केलेलं आहे आणि त्यामुळं हा जनसुरक्षा कायदा हा जनतेच्या विरोधात आहे, लोकशाहीच्या विरोधात आहे, सर्वसामान्य कष्टकरी माणसाच्या विरोधात आहे। म्हणून माझी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला तमाम मायबाप जनतेला माझी विनंती आहे की आपण झोपलेले जागे व्हा, रस्त्यावर या आणि हे जनसुरक्षा विधेयक उडवून लावा एवढीच विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। हे जे विधेयक आहे ते करण्यासाठी या काळा कायदा सर्वपक्षीय आणि संघटना या ठिकाणी या विधेयकाला विरोध करण्यासाठी उपस्थित आहेत। सरकारला आणि आव्हान करतो की अशा पद्धतीचं पाचवी बहुमतावर जे आपण विधेयक रद्द केलेलं आहे सर्वसामान्यांचा गळा घोटण्याचं काम या विधेयकाच्या माध्यमातून होणार आहे। जनतेवरच रस्त्यावर ज्यावेळेस प्रश्न मांडण्याची वेळ येणार आहे सरकारच्या विरोधामध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी कुणीही या कायद्याच्या अनुषंगानं देऊ शकणार नाही। त्यामुळे या ठिकाणी जे कृषी मंत्री आपले जे सभागृहामध्ये खेळताना जे बघितलं तर जे कृषी मंत्र्यांचं काय काम करतात यावरून आपल्याला दिसतं। तसेच सभागृहाच्या बाहेर ज्या हाणामाऱ्या झाल्या ज्या कार्यकर्त्यांच्या ते जर पाहिलं तर हे सभागृह काय आहे, एक गुंडांची टोळी आहे का काय त्या सभागृहामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या गुंडांनी त्या ठिकाणी पाठवले जातात। ते विधेयक पास होत असताना या ठिकाणी या विरोधी आमदारांना जी बोलण्याची संधी या विधेयकाबद्दल द्यायला पाहिजे होती सरकारने ती देण्यात आलेली नाही आणि हे विधेयक बहुमताने पास केलेलं आहे। तमाम महाराष्ट्राच्या जनतेला या माध्यमातून आम्ही संदेश देऊ इच्छितो की आपण रस्त्यावर जर उतरलो नाही अशा पद्धतीने जे विधेयक पास झालं तर भविष्यात आपण लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी न्याय मागण्यासाठी आपण त्या ठिकाणी जाऊ शकणार नाहीत। तरी या माध्यमातून मी जाहीर असं आवाहन करतो की राज्यपालांनी याच्यावर सही न करता हा काळा कायदा जो आहे तो वापस पाठवा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता काय करू आपण कायद्याचा जाहीर निषेध करतो त्या ठिकाणी आणि आज सांगायचं म्हणजे जनसुरक्षा विधेयक फक्त राज्यपालाच्या सहीला आहे, पण या सत्ताधाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे की जर तुम्ही आंदोलन करताल तर तुम्हाला मारलं जाईल। याचप्रमाणे लातूरमध्ये आपले शेतकरी पुत्र विजयजी भाडे यांना राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षानं जो अमोलापणे जो हल्ला केला त्याचाच हा एक भाग आहे, त्याचाच हा कायदा आणून पाहत आहे। आंदोलन करण्याची करण्याचा जो हेतू आहे तोच हेतू आहे। त्यामुळे आपल्याला सर्वजणांनी मिळून या काळ्या कायद्याला आपल्याला रद्द केलं पाहिजे एवढं या ठिकाणी सांगतो आणि या सुधारी मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, शेतकरी विरोधी वागणाऱ्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो। प्रतिकार करण्याचा मूलभूत अधिकार हिरावणारा कायदा रद्द करा, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। फडणवीस सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। लोकशाही स्वातंत्र्य समाजवाद जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। जनसुरक्षा विधेयक रद्द करा।
है तो मरना सीखो, कदम कदम पे लड़ना सीखो, जीना है तो मरना सीखो, कदम कदम पे लड़ना सीखो, हर जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है। शक्ति तुझी झाली का सही असं करू नका. सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद. सर्वसामान्य माणसाला आंदोलन करण्याचा अधिकार नाकारणारं सरकार मुर्दाबाद. कष्टकरी दलित शोषित वंचितांना न्याय मागण्यापासून वंचित ठेवणारं सरकार मुर्दाबाद. महिलांना शोषितांना आंदोलनाचा अधिकार नाकारणारं सरकार मुर्दाबाद. अरे तानाशाही आणणारं सरकार मुर्दाबाद. अरे कायद्याची हुकुमशाही आणणारं सरकार मुर्दाबाद. अरे सर्वसामान्यांना जगण्याचा आणि न्यायाचा विधेयक कायदा रद्द झालाच पाहिजे. महाराष्ट्रातल्या जनतेविरोधी लादलेला कायदा रद्द झालाच पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या हित संबंधित अंबानी अदानींना संरक्षण करणारा कायदा रद्द झालाच पाहिजे. अंबानी अदानीचं संरक्षण करणारा कायदा रद्द झालाच पाहिजे. उद्योगपत्यांचं संरक्षण करणारा जनसुरक्षा करायचं का काला कायदा रद्द करा, हुकुमशाही कायदा रद्द करा. विधान आहे. मला वाटतं पोलिसांनी ताबडतोब त्याच्या मिशा उपटून मध्ये घालायला पाहिजे होता. परंतु पेशवाईचं राज्य आलं असताना या ठिकाणी ऑलरेडी दहशतवाद विरोधी कायदे आहेत, ज्याच्याकडे 1100 तरुण मुलं तुम्ही UAPA खाली घातलेले आहेत आणि परत हा काळा कायदा तुम्ही आमच्या पुरावर्ते महाराष्ट्रामध्ये आणलेला आहे. त्याचं कारण आम्हाला कळतंय की तुमच्या मनात काय आहे. तुमच्या मनात आहे आदिवासींनी त्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात असताना त्यांनी उठाव करू नये, मुसलमानांचे रस्त्यावरती खून पडले जात असताना त्यांनी आवाज उठवू नये, दलितांना गोरगरिबांना सोडून टाकलं जात असताना त्यांनी काही बोलू नये, शेतकऱ्याच्या जमिनी घेत असताना शेतकऱ्यांनी त्यांचा आवाज त्यांच्या हक्कासाठी उठवू नये. ही जी वृत्ती आहे या सरकारची, ही वृत्ती पहिल्यांदा आपण ओळखली पाहिजे आणि यांच्या विरोधात एक ठाम असं जनमत आपण उभं केलं पाहिजे. आणि म्हणून हा काळा कायदा आलाय. ह्या महिलांच्या संदर्भात जी काय मनुस्मृती सांगते त्या पद्धतीने महिलांना वागविण्याचे जे मनसुबे आहेत त्यांचे आम्ही पायाखाली घालून यांना तुडविल्याशिवाय राहणार नाहीत. या देशाचं संविधान हे सर्वोच्च आहे आणि या देशात सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य, लिहिण्याचं स्वातंत्र्य आणि माझं मत मांडण्याचं स्वातंत्र्य हे जर तुम्ही हिरावून घेणार असाल तर ही जनता इथं गप्प बसणार नाही. आणि म्हणून हा काळा कायदा ताबडतोबीने तुम्ही रद्द केला पाहिजे आणि जे काही मूलभूत अधिकार आहेत स्त्री पुरुषांना आणि सगळ्या जाती धर्मांना समतेचे आणि एका बंधुत्वाचे ते सगळे त्यांना मिळाले पाहिजे. आणि म्हणून आज अंबाजोगाईच्या सुजाण लोकांनी आणि सुजाण महिलांनी आज आवाज उठविला की बाबा हा काळा कायदा गोरगरिबांच्या विरोधात येऊ लागलेला आहे, आम्ही रस्त्यावर येतोय. मी पहिल्यांदा या सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांना लाल सलाम करतो आणि थांबतो. आणि ही काळ्या कायद्याच्या विरोधातली लढाई तिथं थांबली ना पाहिजे, ही तीव्र करू, हे एवढं मी आवाहन करतो आणि महिलांकडे हा माहिती देतो. पावसाळी अधिवेशनामध्ये जो काही खेळ खंडोबा दिसला त्याच्यामध्ये प्रथम जनसामान्य आणि दीन दुबळ्यावर पहिला अन्याय करण्यासाठी जनसुरक्षा नावाचा कायदा पारित करण्यात आलेला आहे. तो कायदा कशासाठी पारित करण्यात आलेला आहे करून याचं तुम्हाला आजच आव्हान करतो. कारण सर्वसामान्य लोकांना न्याय मागण्यासाठी आंदोलन करण्याचा जो पर्याय आहे, जो लोकशाहीने आणि संविधानाने आम्हाला सर्वसामान्यांना जो अधिकार दिलेला आहे, महिला भगिनीवर जो अन्याय होतोय, जो शक्ती कायदा जो झालेला आहे, तर त्याच्यावर अंमलबजावणी न करता आपण ही आमची असुरक्षा कायदा म्हणून तुम्ही जो पारित केलेला आहे, तर त्याच्यावर राज्यपालांना विनंती आहे की तुम्ही सही न करता सर्वसामान्यांचा विचार करावा
आणि जर तुम्ही विचार करणार नसाल आणि तो कायदा जर परत पारित करण्याचा आणखीन जर तुम्ही सही करून जर हे केलं तर महाराष्ट्रातली जनता हे कदापि सहन करणार नाही. याच्यावर उठाव होणार आहे आणि सर्व जाती धर्म याच्यामध्ये उभे राहणार आहेत आणि महिला भगिनीवरचे अन्याय तर जे चालू आहेत तर त्याच्यावर ब्र शब्दही तुम्ही अधिवेशनामध्ये बोलले नाहीत, शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर बोलले नाहीत. तुम्हाला रम्मीचे डाव तुम्ही आजच्या नवीन पिढीला काय द्यायला लागलात हे जर आमदार खासदार मंत्र्यांच्या लक्षात राहत नसल आणि हे असले कायदे आणून जर तुम्ही आमची पायमल्ली करणार असाल आणि किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला अधिकार दिलेला आहे तो अधिकारावर जर तुम्ही गदा आणणार असाल तर सर्वसामान्य माणूस आज गप्प बसणार नाही. आज आम्ही रस्त्यावर उतरलो, उद्या लाखोंची संख्या होणार आहे. एवढंच या निमित्ताने बोलते आणि जय संविधान, संविधान वाचवण्यासाठी प्रत्येक स्त्री रस्त्यावर उतरणार आहे हा शब्द मी या माध्यमातून देते. जय भीम, जय लहुजी. विष्णुनंदा लोखंडे, संभाजी ब्रिगेड महिला आघाडी, अंबाजोगाई. आज जो सरकारने जनसुरक्षा कायदा पारित केलेला आहे हा कायदा सगळ्या दुनियाला माहीत झालेला आहे. आता कोणी आडाने राहिलेलं नाही. मी त्यांना एवढं सांगू शकते की तुम्ही जो कायदा पारित केलेला आहे हा तुमचा जो डाव आहे ना हा डाव तुमचा सक्सेस होणार नाही. तुमचा डाव हा आम्ही हाणून पाडणार आहोत आणि संविधानावर सगळी दुनिया चालते ना, ही संविधान तुम्ही पाया धुळीत मिसळण्याचा प्रयत्न करतात ना, ही धुळीत मिसळू शकत नाहीत. आज आम्ही सर्व महिला एक संघटना रस्त्यावर उतरलेला आहोत. तुम्ही आमच्यापासून जिंकू शकत नाहीत. मी तुम्हाला एवढाच आदेश देते सरकारला, शासनाला की तुम्ही जो कायदा पारित केलेला आहे हा कायद्यावर तुम्ही सही न करता हा कायदा कॅन्सल करावा. तुम्हाला मी हे अलर्ट करते. जय भीम, जय शिवराय. लागू किया गया है, हम इसके खिलाफ है और ये जन सुरक्षा कायदा ना होते हुए जनता का हम इसके लिए आंदोलन कर सकते हैं, कुछ भी कर सकते हैं, लेकिन ये कायदे के जो लागू कर रहे हैं इसके लिए हमारी सुरक्षा छीन रहे हैं और हम संविधान के खिलाफ कुछ भी बर्दाश्त नहीं कर सकते हैं. जो हमें बाबा साहब ने जो हमें आज़ादी दी है वो आज़ादी ये कायदे के अनुसार छीन रहे हैं हमसे. हम ये ऐसा होने नहीं दे सकते.